हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेले आहे. गावाकडे साखरपुडा आहे, तर पाहुण्याच्या साखरपुड्याला जाणार आहे. म्हणजेच माझ्या माहेरीच जाणार आहे. तर घरातून आम्ही सकाळचे 9 वाजले होते. नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं. तर सर म्हणले, "आपण रस्त्यातच नाश्ता करूया." तर घरी काही नको म्हणून आम्ही घरचे कामे लवकर आवरून आम्ही इथं नाश्ता सेंटरला आले. तर वसमतपासून कवठा फाटा 2 किलोमीटर असेल, असं माझा अंदाज आहे. 2-2.5 किलोमीटर असेल. तर इथं कवठा फाट्यावर मस्त असा नाश्ता मिळते. आम्ही कधी पण येता जाता वेळेस काहीतरी आम्हाला खावंसं वाटलं तर आम्ही या हॉटेलमध्ये येते. तर खूप छान असं नाश्ता मिळते. तर मस्त असं गरमागरम मसाला डोसा मागवलेला होता. तर मस्त असं पोटच भरलेलं आहे. मसाला डोसा पण खूप मोठा असते. असं एक खाल्लं तर असं पोटच भरते. तर नाश्ता वगैरे आम्ही इथं केलेला आहे आणि नाश्ता करून आम्हाला लगेच गावाकडं जायचं आहे. तर हे आहे बघा कवठा फाट्यावरचं शिवनेरी ज्यूस सेंटर, नाश्ता सेंटर आहे आणि उन्हाळ्यातलं सगळं थंड मिळते आणि आता असं भजे, खिचडी आणि डोसा वगैरे असं भरपूर नाश्त्याचे पदार्थ इथं मिळतात. मस्त असं पोटभर नाश्ता केला आणि निघाले गावाकडे. आणि गावाकडे जात असताना आम्ही घरी गेलो नाही, तर मी आले माझ्या वडिलांच्या शेतामध्ये. गाव आणि घर जवळच असल्यामुळे मी शेतात अगोदर आले. नंतर दुपारचं काही होणार नाही म्हणले, तर आपण अगोदर शेतात फिरून येऊया सरांना असं म्हणले. तर सर म्हणले, "चला जाऊया शेतात." तर इकडं कांदे आहेत, ही मेथीची भाजी आहे, हळद आहे शेतामध्ये. तर मग इकडं असं ताजं-ताजं रानातला रानमेवा खाण्यासाठीच आलेले आहे. बघू शकताय. असं एकदम असं खूप छान असं लागते ताजं. तर तुरीच्या शेंगा अजून काही झालेल्या नाहीत. आताच कुठं नुकतंच एक निबर होत आहे. तर मस्त अशा तुरीच्या शेंगा वगैरे खाल्लेल्या आणि माझ्या वडिलांच्या शेतामध्ये भरपूर अशी बोराची झाडं आहेत. तर मी प्रत्येक बोरीला असं जाऊन आले बोरीच्या झाडापाशी. तर अजून काही बोरं पिकलेली नाहीत. नुकतंच असं एक कुठंतरी असं पिकलेलं आहे आणि गाभोळे असे झालेले आहेत. तर असं ताजं-ताजं झाडाचे तोडून बोरं खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते आणि तुम्ही कितीही विकत खावा पण असं झाडाचं तोडून खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते. आणि बालपण आठवते हो, खूप छान असं बालपण आठवते. आम्ही रानातलं रानमेवा असं ताजं-ताजं कितीतरी असं तोडून वडिलांच्या शेतातलं बालपण आठवते. कानाकोपऱ्यानं फिरलेलं असते. तर मला अजून पण जावंसं वाटते, फिरावंसं वाटते आणि रानातला ताजा-ताजा रानमेवा खावावंसं वाटते. तर आता भरपूर सीझन आहे बोराचं, शेंगाचं, पेरूचं. तर मग आता बोरं तर मी खाऊन आले. आता आले पेरूच्या झाडाकडे बघू शकताय. असे पेरू लागलेले आहेत झाडाला भरपूर असे आणि पिकलेले पेरू खाण्यात एवढी मजा नाही. तर हे असे पेरू खाण्यात भरपूर असं छान आहे. चव खूप छान आहे. मग काय सगळीकडे असं शेतात फिरून आले आणि इथे तर हे आहेत माझ्या काकूचे वडील. तर त्यांना शेत दिलेलं आहे. तर त्यांनी शेत करतात. हे आहे माझ्या वडिलाचा कापूस वगैरे. तर मग आले घरी तर साखरपुडा वगैरे केला. तर ही आहे नवरीबाई. जेवण वगैरे केलं आम्ही साखरपुड्यामध्ये आणि मस्त कार्यक्रम झाला. मग लगेच आले घरी. चला तर व्हिडिओ इथंच एंड करते.